नमस्कार मंडळी, मनीषाज क्रिएशनतर्फे मी पुन्हा एकदा मनीषा पंडित आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. मागे काही दिवसांपूर्वीच आपण कोकणातील प्रसिद्ध आणि सगळ्यात लोकप्रिय असलेलं फळ ते म्हणजे आंबा ह्याविषयी आपण माझ्या चॅनलवर असलेल्या व्हिडिओला खूप प्रतिसाद चांगल्या प्रकारे दिला होता. आज मी आहे नाशिक जिल्ह्यातील कुर्नुली ह्या गावी आणि माझे मावशी आणि काका ह्या ठिकाणी राहतात. त्यांची स्वतःची ही द्राक्षांची बाग आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. द्राक्षांच्या बागेतच मी आज या ठिकाणी उभी आहे. ज्यावेळी आपण आंब्याचा व्हिडिओ बघितला, हापूस आंबा कसा तयार होतो, त्याची प्रोसेस कशी असते आणि तो कशा प्रकारे बाजारात विकायला जातो, ह्या गोष्टींना तुम्ही खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला होता. आज आपण माझा भाऊ सोमनाथ नाठे हा आपल्याशी संवाद साधणार आहे ह्या व्हिडिओतर्फे आणि तो आपल्याला आपली ही द्राक्ष निर्मिती आणि आपल्यापर्यंत नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेलं हे फळ ते म्हणजे द्राक्ष ही आपल्यापर्यंत गोड आणि मधुर स्वरूपात कशा प्रकारे बाजारात पोहोचवली जातात ह्याविषयी सोमनाथ आपल्याला माहिती देणार आहे. तर मंडळी, मगाशी म्हटल्याप्रमाणे माझा मावस भाऊ सोमनाथ नाठे या ठिकाणी आपल्यासोबत आहे. आपण त्याच्याशीच आपण आज संवाद साधणार आहोत, गप्पा मारणार आहोत आणि ही द्राक्षांची निर्मिती कशा प्रकारे ही लोक करतात हे सुद्धा या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सोमनाथ, तू आम्हाला सांग, या ठिकाणी ही आता हिरव्या रंगाची कच्ची आहेत थोड्याफार प्रमाणात असलेली द्राक्ष, ती गोड आणि मधुर अशा स्वरूपात होईपर्यंत नक्की तुम्ही काय काय या ठिकाणी काम करता? यासाठी आपल्याला सुरुवातीलाच छाटणी करावी लागते. बरं, छाटणी केल्यानंतर आता जवळपास हे द्राक्ष छाटल्यानंतर 3 महिने झालेले याला. ओके. आणि याला अजून आपण जे म्हणतो गोडी यायला वगैरे 4 महिने लागतात पूर्ण गोडी वगैरे यायला. बरं, तर 4 महिन्याच्या कालावधीमध्ये हे तयार होतात. अच्छा. मग याला तुम्ही काही खत पाणी वगैरे कसं? हो, खत पाणी त्याला दर 8 दिवसाला पाणी दिलं जातं. अच्छा. 8 तास पाणी दिलं जातं दर 8 दिवसांनी. हां आणि दर 4 दिवसाला स्प्रे मारले जातात. हां हां. जे जसं जसं आपण सकाळी आल्यानंतर निरीक्षण करून जे वाटलं त्याच्यावर रोग किडी वगैरे काही दिसलं तर दर 4 दिवसाला स्प्रे केला जातो. अच्छा. बरं, आणखीन आता आम्हाला एक फळांचे रसिक म्हणून किंवा सीझन मधलं प्रत्येक फळ खावं असं म्हटलं जातं. हो, मग आम्हाला हिरवी द्राक्ष आणि काळी द्राक्ष एवढीच आम्हाला माहिती आहे, पण नक्की या द्राक्षांच्या जाती किती आणि कोणत्या? तसं जाती तर भरपूर आहे द्राक्षाच्या, पण आपल्याकडे ओव्हरऑल आपल्याकडे ज्या जुन्या द्राक्षाच्या जाती आहे सफेद मध्ये त्या 4-5 जाती, त्याच्यामध्ये थॉम्सन, सुधाकर, नंतर ते आपल्या इलांटिन द्राक्षामध्ये राहते त्याच्यामध्ये सोनाका म्हणून ओळखलं जातं. सोनाकामध्ये आता नवीन नवीन खूप व्हरायटी आल्या आहे. RK, दनाका, SSN, सुपर सोनाका. आणि ब्लॅक मध्ये जी ओळखली जाते आपल्याकडे जास्त करून ती शरद सीडलेस आणि फ्लेम मध्ये एक फ्लेम म्हणून एक आहे. अशा भरपूर व्हरायटी आहे. बरं, आता या ठिकाणी आणखीन पुढचा प्रश्न माझा आहे की आता नाशिक जिल्ह्यात तर सगळीकडे तुमच्याच भागामध्ये भरपूर लोकांचे मळे असतील. हो, मग या ठिकाणी तसं म्हणायला गेलं तर तुम्हाला याची विक्री करणं हे तुमचं नसेलच काही? नाही. बरोबर आहे. मग तुमची द्राक्षांची तुम्ही एक्सपोर्ट कुठे करतात? आम्ही एक्सपोर्ट सह्याद्री एक्सपोर्ट म्हणून इथं मोवाडी कंपनी, बरं, तिथं केलं जातं. त्याच्यानंतर ज्यांना जसा जसा माल लागेल तो एक्सपोर्टचा काढून नेता आणि लोकल जो माल राहतो आपला तो राजस्थान, भिलवाडा, जयपूर ओके. हे व्यापारी येऊन इथून माल घेऊन जातात. अच्छा. पण मग तुमच्याकडे अशा तुम्हाला कधीच प्रश्न तुमच्यापुढे निर्माण होत नाही का की ह्या वर्षी आमची द्राक्ष खपली नाहीत किंवा कोणी गिराहिकच नाही? नाही, असं असं शेतकरी म्हणून होतं का? होतं ना तसं. होतं का? होतं मग ना काय जास्त. करता तुम्ही त्यावेळी? त्या टायमाला मग आपल्याला असं लोकल मार्केटमध्ये पण विकावं लागतं. मग त्याला भाव नाशिक- मिळतो तुम्हाला? भाव त्या टायमाला जास्त द्राक्ष झाल्यावर एवढा अपेक्षित नाही मिळत, हां. पण मग मिळतो आपल्या जेवढा खर्च कारण ज्या झाला ठिकाणी पिकतं त्या त्या ठिकाणी ठिकाणी मिळत नाही किंवा विकलं जात विकलं नाही, हे जात आपण नाही. सगळेजण जाणतोच. पण तरीही तुमची ही सगळी जी समृद्धी आहे, ती जी काही भरभराट आहे या फळांची, ही आमची डोळे दिपवणारी आहे. आम्ही बघूनच हे सगळं इतकं आम्ही तृप्त होतो की याचा आनंद आम्हाला गगनात मावेन असा असतो. आणि या ठिकाणी आणखीन एक मला सांगायला आवडेल की ह्या लोकांचं एक वैशिष्ट्य आहे की शेतकऱ्याला द्यायला हा फार आनंद असतो. देणं हे शेतकऱ्याकडनं शिकावं की लोकांना कसा आनंद दिला पाहिजे. दरवर्षी आम्ही सुद्धा नातेवाईक म्हणून तर आहोत यांचे, त्यामुळे आम्हाला अगदी आग्रहाचं आमंत्रण ह्या सगळ्या कुटुंबाकडनं असतं. दरवर्षी आम्ही येणं केनं प्रकारेण कशा पद्धतीने आम्हाला जसा वेळ मिळेल तेव्हा आम्ही या द्राक्षांच्या सीझनमध्ये नक्की यांच्या घरी भेट देतो. बरं, आणखीन द्राक्षांसोबतच आणखीन तुम्ही कोणत्या प्रकारची शेती करता? काय असतं शेतामध्ये? नाही, द्राक्षे सोडून नाही काही केले जात. पण तरीही म्हणजे तुम्हाला बऱ्याच कमी प्रमाणात काही गोष्टी विकत घेण्यासाठी बाहेर जावं लागत असेल. हो, तसं असं मग भाजीपाला तुमचा कोणता किंवा फुलं निर्मिती कोणती? भाजीपाला केला जातो पण तो विकण्यासाठी नाही, असा घरापुरता आपला किंवा बरं. पाहुणे रावळ्यापुरता थोडासा असा आपल्या घरापुरताच केला जातो भाजीपाला. अच्छा. बाकी विक्री म्हणून तर नाही केला जात. तर माझ्या मते ही सोमनाथने दिलेली माहिती, द्राक्षांबद्दल असलेली ही जी काही माहिती आहे ती नक्कीच आपल्याला ज्ञानात आपल्या भर टाकणारी आहे
आपण थोडीशी शेती यांची बघूया, जेणेकरून व्हिडिओतून का होईना तुम्हाला द्राक्षांचा आनंद नक्कीच आम्ही देऊ शकू. आता हा व्हिडिओ पाहून लोक काय किती हो अजून प्रेझेंटेशन शिक्षण पण यातच घेतलेलं आहे की जेणेकरून तुझ्या शिक्षणाचा उपयोग तुला ह्यासाठी नक्की झाला असावा. काय शिक्षण घेतलंस तू? मी BSc ॲग्री केलेली. अच्छा, मग त्या शिक्षणाचा तुला इथे काय फायदा झाला शेती करताना? जे आपल्याला एवढे सुंदर जे द्राक्ष तुम्हाला बघायला भेटतात त्याचाच फायदा आहे. मग खत कशा प्रकारचं हो वापरायचं? मॅनेजमेंट वगैरे सर्व अच्छा, ते हा. शिक्षणाचा कोणत्या फायदा वेळेस? झाला आहे. बरं, ही 3 महिनेच प्रोसेस चालते का ही द्राक्षांची? नाही वर्षभर चालतं ते. फक्त हे जे छाटल्यानंतर हे 3 महिन्याचं पीक आहे आता अच्छा. असं म्हणतो. ओके. आणि अजून तयार पण व्हायला मग आपल्याला तुम्ही 1 ते आता 1.5 महिना ही लागेल. संपला आता द्राक्षांचा सीझन काही महिन्यातच संपणार आहे. हो मग त्यानंतर तुमचं काम काय असतं थोडक्यात? त्याच्यानंतर याला काडी तयार करणे वगैरे पुढच्या वर्षीच्या मालाची लगेच तयारी लगेचच तयारी तुम्ही हो करायला छाटणी सुरुवात सुरू करून मग लगेच मालाचे गर्भधारणेसाठी त्या काडीमध्ये पुढच्या वर्षी आपल्याला माल आला पाहिजे मग लगेच स्प्रे वगैरे चालू होऊन जातात. अच्छा, म्हणजे मग काम चालूच शेतकरी म्हणजे असतं. वर्षभर बिझी हो असतो, काम तसं चालूच तुम्ही असतं बिझी द्राक्षात. असतात. एवढ्या बिझीपणात सुद्धा पाहुण्या रावळ्यांचं मनापासून करणं हे खरोखर कसोटीचं एक मोठं म्हणजे काय म्हणू की एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये कोणाला तरी बोलवून त्यांचा मनापासून पाहुणचार करणं हे खरोखर कौशल्याचं काम आहे आणि ते अगदी आनंदाने प्रत्येक वेळेस आम्हाला अनुभवास या ठिकाणी येत असतं. त्याबद्दल पण कितीही यांचे आभार मानले ह्या कुटुंबाचे तरी ते कमीच आहेत. धन्यवाद ताई. ते कोणाकडे देतो नाही का? पाहू कमी आहे इथे या द्राक्षांच्या घडाला तुम्ही हे पेपर लावलेले आहेत, याचं काय कारण आहे? यात जे आता आपलं हे मार्च एप्रिल महिन्यामध्ये जे ऊन वाढतं त्या उन्हाने हे मण्यांना बर्निंग व्हायला सुरुवात होती. अच्छा, इथं burn होतं. आपल्या नदीच्या म्हणजे नदीकाठी आपली शेती असल्यामुळे दव खूप पडतं. अच्छा. हे दव पडल्यानंतर त्या दवावर जर आपले उन्हाचे सूर्यकिरण जर पडले अच्छा. तर ते मणी खराब होतात त्यामुळे पेपर लावावा लागतं. बरं, असंही आम्ही ऐकलंय की द्राक्षांचा घड खूप घट्ट असेल, हो मणी फिट खूप असतो. जवळ जवळ हो, असतील तरीही द्राक्षांचा घड खराब होतो. खराब होतं 100% होतं. अच्छा, मग तुम्ही त्यासाठी काय करता? त्यासाठी मग ती मनीची शॉर्टिंग करून टाकतो. जे आपल्याला लागतात तेच मणी घेतो आणि जे एक्सेस मनी घडात असतील ते काढले जातात मग हे पेपरच्या म्हणूनच टायमाला. इथे खाली मणी हो. पडलेले दिसतात का हे या काढून ठिकाणी घेतले. आपल्याला? ओके, हे मणी ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. पेपर हे लावायच्या म्हणूनच- अगोदर हे मणी काढून घेतले आपण. ओके, हे म्हणून काढून टाकलेले आहेत की जेणेकरून पूर्ण जो द्राक्षाचा घड आहे तो सुरक्षित राहावा आणि तो चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचावा, हे यामागचं कारण आहे. शेतकरी जे काही काम करतो ते मनापासून करत असतो. आपण म्हणतो ना की शेतकरी राबराब कष्ट घेतो, त्याचं सगळ्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दृश्य बघायला मिळतंय. ही लोकंसुद्धा वर्षभर कष्ट घेत असतात, तेव्हा आपल्यापर्यंत हे मधुर असलेलं फळ बाजारात विकायला आलेलं आपण बघू शकतो. काळ्या द्राक्षांच्या काळ्या मळ्यामध्ये. द्राक्षांमध्ये. बरोबर आहे. हो. आता ह्याच्याबद्दल म्हणजे आता एक आरोग्याच्या दृष्टीने विचार केला आपण तर कोणती द्राक्ष खाणं म्हणजे जास्त चांगली म्हणतो? यासाठी आपल्या हे शरदचे द्राक्ष जे काळ्या रंगाचे द्राक्ष आहे ना आपण हे खाल्लेले कधी पण चांगलेच असतात. अच्छा, हो मग याच्यामध्ये पण सीडलेस आणि सीडयुक्त हो असे 2 प्रकार येतात. प्रकार येतात. मग आणि कोणते? हे सीडलेस हे शरद सीडलेस हे खाण्यासाठी खूप गोड असतात. अच्छा, ही जाते म्हणजे हो जाते. काय नाव म्हणालास तिचं? शरद सीडलेस. शरद सीडलेस. Seedless. ओके ओके.
त्याची निर्मिती तुम्ही करता. हो. मग ती प्रोसेस आणि ही प्रोसेस याच्यामध्ये काही फरक आहे का? फरक तसा नाही काही, त्याला पण तयार व्हायला 4 महिने लागतात, याला पण 4 महिने लागतात, पण याला मार्केट थोडंसं त्याच्यापेक्षा चांगलं राहतं अच्छा. आणि काम कमी राहतं याच्यात थोडंसं. ओके. हो. म्हणजे लोक विकत घेताना जास्त Black, प्रेफरन्स देतात हो. तो काळ्या काळ्या द्राक्षांना. द्राक्षांमध्ये ओके. विकले मार्केटमध्ये तुझ्या लोकं हातात जी दिसतात ती कोणती जात? ही सोनाकाची आहे ही. अच्छा. ही सोनाका आहे. तो आता प्लॉट आपला संपलेला आहे, पण तो पण आहे आपल्याकडे. ही सोनाकाची. ही पण अतिशय मधुर असतात हो, ही द्राक्ष. खाण्यासाठी पण इथे गोड आपण या राहतात. ठिकाणी फरक बघू शकतो की हा जो द्राक्षाचा मणी आहे तो किती मोठा आहे आणि सोनाका हा जरी लहान असला या ठिकाणी तरीही दिसायला जरी अगदी छोटं फळ असलं हे, पण अतिशय मधुर असलेलं आणि हेही तितक्याच प्रमाणात जातीप्रमाणे हे फळ बदललं जातं, पण गोडी आणि मधुरता ही दोघांमध्येही तितक्याच प्रमाणात असते असं मला वाटतं. बरोबर आहे की नाही? ही या ठिकाणी असलेली ही काळ्या द्राक्षांची बाग आपण इथे बघितलेली आहे पुन्हा एकदा. आणि या द्राक्षांसोबतच इथे मला ही हरभऱ्याची पण झाडं दिसतात. हो. हरभरा पण आहे म्हणजे इथे. हो. तर अशी ही भरभरून देणारी शेती आहे. मनाला अतिशय आनंद देणारं हे फळ आपण या ठिकाणी अगदी जवळून द्राक्षांचं हे स्वरूप बघतोय की किती मोठा मणी आहे हा. आणि अजूनही या ठिकाणी हिरव्या रंगात दिसत आहेत. ही द्राक्ष अजून तयार झालेली नाही आहे. ह्या प्रोसेससाठी माझ्या मते आणखीन 15 ते 20 दिवसांचा कालावधी बाकी आहे आणि मग ती पूर्णतः पिकली की अशा काळ्या रंगाची आपल्यासमोर ती बाजारात विकायला समोर येतात. अशी ही मनाला आनंद देणारी, अतिशय उन्हाळ्यामध्ये प्रसन्न करणारी अशी ही फळं या ठिकाणी या बागेमध्ये बघायला मिळाली आहेत आणि खायलाही मिळालेली आहे. तर आपण सुद्धा आवर्जून या ठिकाणी यांच्या बागेला भेट देऊ शकता. आणि हा व्हिडिओ माझा तुम्ही सर्वांना आवडला असेल तर नक्की आपणा सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओवरती कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून द्राक्ष निर्मिती कशी केली जाते ही सर्व लोकांपर्यंत नक्कीच पोहोचेल. धन्यवाद.